पोलीस भरती सामान्य ज्ञान संच क्रमांक 2. भारतातील पहिली पोलीस अधिकारी कोण होत्या? किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी होत्या. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ काय? सरहद्द स्थानांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे. भारतीय पोलीस दिन कधी साजरा करतात? 21 ऑक्टोबर रोजी भारतीय पोलीस दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक डीजीपी कोण होते? एस.जे. रेगे हे महाराष्ट्राचे पहिले डीजीपी होते. भारतीय पोलीस खात्याचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे भारतीय पोलीस खात्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र पोलिसांची गणवेशाचे रंग कोणता आहे? खाकी रंगाचा गणवेश महाराष्ट्र पोलीस वापरतात. पोलीस अकादमी कुठे आहे? नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. पोलीस शब्द कोणत्या भाषेतून गेला आहे? पोलीस हा शब्द ग्रीक भाषेतील पोलिटेटिया या शब्दावरून घेतला आहे. भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. महाराष्ट्राचा सध्याचा राज्यपाल कोण आहे? नवीन माहितीसाठी अपडेटेड PDF मध्ये देऊ. भारताची राजधानी नवी दिल्ली कधी बनली? 1911 साली नवी दिल्ली भारताची राजधानी बनली. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? अहमदनगर. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर हा जिल्हा सर्वात लहान आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचे शेतकऱ्यांचे पंतप्रधान म्हणून कोण ओळखले जातात? लाल बहादूर शास्त्री यांना शेतकऱ्यांचे पंतप्रधान म्हणून ओळखले जाते. भारतात एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई येथे रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध हा सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह आहे. महाराष्ट्रात लावणी ही कोणत्या प्रकारची कला आहे? लावणी ही महाराष्ट्रातील लोकनृत्य व लोककला आहे. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे? भारतातील सर्वात जुना पर्वत हा अरवली पर्वत आहे. राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. जन गण मन हे गीत किती वेळेत गायले जाते? 52 सेकंदात जन गण मन हे गीत पूर्ण गायले जाते. वायुदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
बॅरोमीटर या उपकरणाद्वारे वायुदाब मोजतात. भारतातील सर्वात मोठा वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? सुंदरबन अभयारण्य हे भारतातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. कृष्णा नदी कुठून उगम पावते? महाबळेश्वर, सातारा जिल्हा येथून कृष्णा नदी उगम पावते. सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रात कुठे आहे? पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतरांग आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात? 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? 12 अनुसूच्या आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. भारतीय नौदलाचे घोषवाक्य काय आहे? शन नो वरुणः हे भारतीय नौदलाचे घोषवाक्य आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे जनक कोण आहेत? व्ही. डी. सावरकर नव्हे तर वसंतराव नाईक हे साखर उद्योगाचे प्रणेते मानले जातात. भारतीय हवाई दलाचे घोषवाक्य काय आहे? नभः स्पर्शम दीप्तम् हे भारतीय हवाई दलाचे घोषवाक्य आहे. भारतातील पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती वेळ लागला? 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार कोण देतो? महाराष्ट्र शासन हा पुरस्कार देतो. भारतातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? अंदमान व निकोबार द्वीपसमूह हे भारतातील सर्वात मोठे बेट आहे. भारतात रेल्वे कधी सुरू झाली? 1853 साली मुंबई ते ठाणे या मार्गावर रेल्वे सुरू झाली. लोकसभा सदस्यांची निवड कोणाकडून केली जाते? थेट जनतेच्या मतदानाद्वारे लोकसभा सदस्य निवडले जातात. राज्यसभा सदस्यांची निवड कोणाकडून होते? राज्य विधानसभेतील सदस्यांद्वारे राज्यसभा सदस्य निवडले जातात. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करतात? 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतात. शालेय शिक्षण मंत्रालय केंद्रात कोणाकडे आहे? तर शालेय शिक्षण मंत्रालय पुण्याकडे आहे.